तहसील कार्यालयात 10 ते 10:30 वाजूनही कर्मचारी गैरहजर, सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड। तहसीलदार छाया पवार यांनी कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देऊन कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना द्यावे, नागरिकांची मागणी। हप्त्याच्या पहिल्या सोमवारीच 10 ते 10:30 वाजेपर्यंत कर्मचारी गैरहजर, नागरिकांचा आरोप। आज दिनांक 16 जून रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तहसील कार्यालयात 10 ते 10:30 वाजेपर्यंत कर्मचारी गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। यामुळे सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे। तहसील कार्यालयात तहसीलदार छाया पवार यांनी कर्मचाऱ्याला सक्त सूचना देऊन वेळेत हजर राहण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। हप्त्याच्या पहिल्या सोमवारीच 10 ते 10:30 पर्यंत कर्मचारी गैरहजर असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आमची मागणी अशी आहे की या तहसील कार्यालयामध्ये कंटिन्यू अशीच परिस्थिती आहे की कार्यालयामध्ये कोणीच नसते। 11 वाजते तरी संबंधित कर्मचारी ऑफिसला नसतात। कोणी येतात तर कोणी कुठं जातात, तर कोणी चहा प्यायला निमित्तानं बाहेर निघून जातात। सर्वसाधारण लोक येऊन इथं बसतात या ऑफिसच्या समोर आणि तंग होतात। एखाद्या वेळेस कर्मचारी आला तर ते म्हणतात वेळ झालेला नाही, नंतर या, 12 वाजता या, नंतर या, 12 वाजता आल्याच्या नंतर पुन्हा म्हणते 3 वाजता या। अशा पद्धतीनं टाळाटाळी करून संबंधिताची कामं होत नाहीत। ही सर्व दखल या तहसीलदार मॅडम यांनी घेतली पाहिजे आणि जनतेला सेवा देण्याचं सहकार्य त्यांनी दाखवलं पाहिजे। सर्वसामान्याचं सेवापूरक हे कार्यालय झालं पाहिजे। मी भारतीय बहुजन क्रांती संघ या सामाजिक संघटनेच्या वतीनं की या तहसील कार्यालयाचा निषेध करतो की संबंधित कर्मचारी गैरहजर असतात आणि पुढे कंटिन्यू त्यांनी हजर राहावं ही अपेक्षा करतो। काय नाव आपलं? माझं नाव चतुरसिंग भागाजी गोखणे, संस्थापक अध्यक्ष। सर्वसामान्य सेवापूरक तहसील कार्यालय झालं पाहिजे। सर्व अधिकारी वेळेत आले पाहिजे। यासाठी तहसीलदार मॅडमनं स्वतः पुढाकार घेऊन सर्व अधिकाऱ्याची आढावा बैठक घ्यावा आणि सर्वांना सक्त सूचना द्यावा की सर्व अधिकाऱ्यांनी वेळेत येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो। काय नाव? शंकर शिरगुळे, दिव्यांग व्यक्ती।